बया, उठतीस नव. आवडायच्या या वाक्यानं मंजुश्री जागी झाली. अगं जागा नवीन, त्यात खाली घोंगडं वर ल्यापाट. झोप आली नसल ना? नाही तसं काही नाही आई. मग आटप, चहा ठेवलाय म्या. मंजुश्री उठली, बाहेर आली. तिने अंगणातनं पाहिलं. सूर्याने आपले हात झाडांच्या शेंड्यांवर ठेवलेले होते. झाडांची पालवी नवीन तेज पिऊन चमकत होती. डोंगर टेकड्या कोवळ्या उन्हात नाहत होत्या. घराघरातून गाई गुरांच्या गळ्यातल्या घंटा किणकिणत होत्या. खुरड्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या कोंबड्या पंख वर करून क्वाक क्वाक करत होत्या. आळसलेली कुत्री पाठीला बाग देऊन पाय ताणत होती. बायकांची लगबग चालू होती. कुणा बाईच्या डोक्यावर शेणाची पाटी होती. काही बैलाचं शेण काढून ती शेणकीकडे निघाली होती. कोण सून मांडवात शेणकापाला शिंपत होती. अल्लड कुमारी रांगोळी काढण्यात गर्क होती. हांडे घागरी घेऊन बायका पानवड्याकडे धावत होत्या. सारी बायका मुलींची धावपळ. सकाळ त्यांच्या घामात उजाडलेली. मंजू, पोरी आटपतीस नव? धनगरवाड्यात जायचंय. धनगरवाडा म्हणजे काय, तो कुठे आहे, तिला काहीच माहीत नव्हतं. दोघी निघाल्या. दाट जंगलातनं पायवाटेनं डोंगर चढण चढायला लागल्या. जपून गपोरी, पाय घसर ना. खरं तर मंजुश्रीला हा नवीन अनुभव होता. उत्साह होता, पण पाय दुखायला लागले होते. धाप लागली होती. तिला आवडायचं कौतुक वाटत होतं. आवडाय उतारवायाची पण कणखर होती. कष्टाने तिच्या शरीराला बळकटी आली होती. डोंगर टेकड्या तोडवण्याची तिला सवय होती. बस, आवडाय बोलली. मंजुश्रीला तेच हवं होतं. बसली. समोर पाहिलं आणि पाहतच राहिली. दूरवरचं सृष्टी सौंदर्य आलिशान होतं, लोभसवाणं होतं. पाटणकडून कोयना नगरकडे येणारा रस्ता कोयना नदीच्या हातात हात घालून आला होता. कोयनेच्या अमृतावरी पोचलेला परिसर हिरवागार दिसत होता. उंचच उंच डोंगर वृक्षवेली माथ्यावर अंगा खांद्यावर घेऊन उभे होते. पाहावे तिकडं किर्र जंगल, उंचच उंच डोंगर. याला कोयना खोरं म्हणतात. महाबळेश्वरात कोयना उगम पावली, तिथनं हितवर आली. अशीच पुढं कराडात कृष्णेत मिळाली. कोयना धरण म्हणतात ना, ते बघते तिथं बांधलंय. लांबी 4 कासरच आहे, पण पाणी थेट महाबळेश्वरच्या पायथ्याला टेकलंय. आवडायला जेवढी माहिती होती ती सांगत होती. या कोयनेवर लाईट तयार केली. समद्या देशाला हिची लाईट. पर गंमत बघ, या भागात 4-4 दिवस अंधार. दिवे खाली अंधार म्हणतात ना तसा. चल बाया चल, ऊन चढन. मंजुश्रीला उठायची इच्छा नव्हती. देहभान हरवून गेली होती, पण पर्याय नव्हता. आवडायचं तोंड चालू होतं. नाना धनगर, घरात गावला पाहिजे. किशनं मेल्यानं त्याचं कान फुकलं का दम भरला काय माहिती. 15 दिवस आलाच नाही. येगळी चूल केल्यापासनं नानाच हाताला यायचा बघ. पेरणी टोपणी तोच करायचा. बैल नाही, बांडा नाही. मी बाय माणूस करणार काय. आता मावळतीकडनं वारं सुटलं. तरव नाही, कळव नाही. पाला पाचोळा, मी एकटी बाय. कुठं गोळा करत बसणार. तख भाजलं तर रोप. मंजुश्रीला आवडायचं बोलणं पुरेसं उमगत नव्हतं, पण ती ऐकत होती. म्या सांगते, त्या किशनच किरडी केली असन. कागद नाव केला म्हणला असन शेती कशी पेरती बघू. पण त्याला नाही माहिती माझं बे नाव आवडाये. आता माग कुठं बघणार नाही. अर्ध्या वाटेची खाचरं औंदा मी उजीवणारच. अर्धा वाटा? मग माझा आनंद काय बापाचा नव्हता वय. त्याचा अर्धा वाटा, अर्धा किश्याचा. गुन्हे गोविंदानं खात होता. बसला मुर्गी कापून, घे म्हणाव आता सोन्याची अंडी. दोघी बोलत बोलत डोंगराची टेकडी चढून आल्या. वर सपाट रान होतं. जांभळ, हिरडा, बेहडा, आंब्या फणसाची मोठमोठी झाडं होती. हवासुद्धा गार होती. वाऱ्याला गती होती. त्या दोघी एका कोडाच्या घरासमोर उभ्या राहिल्या. गुरगुरत 3-4 कुत्री उठली. शेपूट मागच्या पायात घालून घराकडे पळाली. आता त्यांना जोर चढला होता. मोठमोठ्यांदा भुंकायला लागली. कुत्री भुंकायला लागली तशी एक म्हातारी बाहेर आली. हाडे हाड, यांना खाल्लं वाघानं. कोण आहे ते? मी आवडाय.
कुसाड्याची आवडाय. अगं बाय, अहो या की आत. कुत्री अजून गुरगुरत होती. या या, नाही चावणार ती. ए हाडे. कुत्री दूर गेली. आवडाय आणि मंजुश्री घराजवळ गेल्या. नाना ग, नाना म्हशीच्या मागं गेलाय. का व? वारं सुटलंय, कधी बी आबाळ गळन. कवळं कोण करणार? पाडून ठेवायची कशी इथं? म्हातारी गप्प झाली. थोडा विचार करून म्हणाली, अहो तुम्ही ट्याका तर खरं. तिने फाटकं घोंगडं टाकलं. मंजुश्री नजरेनं टिपत होती. म्हातारीच्या हातापायाला काड्या, त्यावर रापलेली काळी कुळकुळीत चामडी, अंगावर लखतर. लुगडं म्हणताच येणार नाही. धाडपा. अंगात काळी कुट्ट, 10 ठिकाणी फाटकी चोळी, नाक बसकं, डोळ्यांच्या बुबळानं तळ गाठलेला. नाकापेक्षा गालाची हाडं उंच. डोक्यावर पांढरी पण राठ केस. म्हातारी दिसायला भयानक. म्हातारीचं घर ही तिच्या परिस्थितीची पावती. चारी बाजूनी बांबूचे कूड, वर झावळ्या, गवत, आतमध्येच कुडाचं पार्टिशन. आतल्या घरात संसार असावा. आवडाय, आवडाय, आजवर माझा नाना आला नाही असं कधी झालंय का? आम्हाला तुमचाच आधार आहे की. 4 कुणब्याची खाचरं केली तर तोंडाला पेज. उपाशी मारायची हौस आहे का? पर हे बघ बारके, तू सारं ससस ढोल. आता बोलायच लागणार. अहो 15 दिवसामागं किशी आलता. म्हणला आवडाच्या शेतात पाय ठेवला तर तोडून टाकेल. आता आम्ही गरीब माणसं. मला वाटलंच होतं ग, किशाची पालकर उचलली असन. हे बघ नानाला म्हणावं घाबरू न ग. कोर्टाचा कागद पाठवलेत. ईद हक्कानं माझी अर्धी मिळकत आहे. कोण कुणाचा पाय मोडतंय तेच बघू. जा. राजा कोर्टामोर. रावराजा तो बेकार असतोय. किशाचा कितीचा पाडाव लागतोय तेच बघते. त्याला म्हणा उद्या ये. आयरनाची 4 झाडं खडस, लोकाची कवळं करून बी झाली. आवडाय बोलून मोकळी झाली. बारकी बोलली नाही तेवढ्यात कणण्याचा आवाज आला. कोण आहे ग? अव नानाची बायको. काय आजारी आहे का? 9 महिनं पुरं भरलं होतं. आडली पोर. आतच 4 दिस गुरासारखी वरडली. मग काय म्याच पोर वाढून काढलं. अगं बारके, इथं दाय नाही बाय नाही, करणार काय? मोडदाच बाहेर पाडला, रक्ताचं थारोळं. आता ग द्यावा, 2 दिवस झालं. आणि मग डॉक्टर दावा, त्याला पायकानं गवय. अगं रांड सोनाला झाकून मारते का? हे 100 ठेव, लागले तर नानाला पाठीव. आजची आज 2 गडी बघा, कोयनेल न्या, दादा जाधवाला दावा. आवडायनं 100ची नोट दिली. आत गेली. सून भुईवर आडवी होती. अंगावरची चिरगुट आवडायनं बाजूला केली. रकमे, अगं हे रकमे. रकमाईनं डोळे उघडले नाहीत, केवळ कोथली कणत राहिली. हे पोरीला आजच्या डागदरकडं पोचीव. मंजुश्रीनं ते पाहिलं. चिरगुटात जणू प्रेत होतं. हाडांचा सापळा. तिला गलबलून आलं. तिने पर्सची चेन सरकवली. 500ची नोट बारकी समोर धरली. ठेव. अहो ठेवा, औषध घ्या. बारकीच्या डोळ्यांनाच धारा लागल्या. मंजुश्रीची आई पापण्या ओलवल्या. कुठेतरी खोल खोल खड्डा पडत होता. मंजुश्री त्यात बुडत होती. बोलता येत नव्हतं. काय बोलणार ती? मी चहा केला असता, पर नाही नको. तुम्ही आमचं मायबाप. तुमच्यावर आम्ही बांडगुळं. चटणी मिठाला तुमचा आधार. नाना नाही नाही म्हणायचा. बैजवर सांगतो मी त्याला. इतर सांगू. पोरगीचं हे असं. नाना माझं एकुलती एक लेकरू. नवसा सायासानं तिला दिस गेलं तर बिरोबाला बरं वाटलं नाही. गेलं पोर. अगं द्यावा बिरोबाला बारके, दोष देऊन भागतंय का? आपलं नशीब म्हणायचं. ते बी खरं आहे म्हणावं. हौशे मौजेचं खाणं सोड. गारवार पोरगी, पर 4 दिवस उपाशी. झाडाझोडपाची पानं उकडायची, खाया घालायची. मंजुश्रीला वाटलं इथनं उठावं, पुढचं ऐकूच नये, इथून पळत सुटावं. त्यांचा तो बिरोबा नावाचा देव कुठे आहे त्याला जाऊन विचारावं की का रे देवा असं का? गरोदर बाईला पोटभर अन्नसुद्धा तू का देत नाहीस? का तुझ्या नावावर जगायचं त्यांनी?
कसला देव रे तू? बाया, मी माझंच गारानं घालत बसली. ही पोर कोण? बारकीनं विचारलं. पोटची नाही, पण लेक आहे माझी, आवडाय गर्वानं बोलली. फोटोतल्या देवीसारखी आहे बघ. नजर लागला तुझी बारकी. डोळं फुटलं माझं. आता नाना असता त्याच्या आवडं काही रे तरी दिले असत्या पोरीला. नाना कोसावड्याला येईन ना, तवा धाड. आवडाय निघाली. मंजुश्री तिच्या मागे चालत होती. आई, बोल की, काय जीवन आहे ग हे? नवरा हातपाय हालवतो मन तरी बरं आहे. आई, देशात अशा खूप बायका असतील. शहरातल्या माणसांना नाही त्या दिसत. बिचारे दऱ्या डोंगऱ्या जाळी झोडपात कशा दिसणार त्या? मंजुश्री बोलली नाही, पण काळजात आग लागली होती. खदखदत होतं. मंजू, डोंगर दुरून साजरं म्हणतात. बघितलंस काय जगणं? मंजुश्री फक्त म्हणाली. तू आली सुधारणा करायला. काय काय सुधारणा करणार ग? 500 रुपये डागदरी एकदा खाईन. ती बिचारी उपाशीच. मंजुश्रीकडे शब्द नव्हते. मंजुश्री दिवसभरात कामापुरती हां हूं करत होती. तिचं चित्त उडालं होतं. प्रश्नांचं मांडूक झालं होतं. ते वळवळत होते. किळस वाटत होती या जीवनाची. भात शिवडत ती जेवली, आडवी झाली. बारकी, तिची सून डोळ्यासमोरनं हालत नव्हती. पाय थकले होते. काल रात्री ही चांगली झोप आली नव्हती. आकाशली होती. सारं शरीर थकलं होतं, मन थकलं होतं, तरीही झोप येत नव्हती. झापड आली होती. फणफणत्या तापात शरीर थकतं ना, तसं झालं होतं. एकाच प्रश्नाला सहस्त्र तोंड निर्माण होत होती. बाईचं हे जगणं जगणं आहे का? अडली. सासूनी पोर ओढून काढलं. मुडदा. सून ओरडली, निपचित पडली. तो रक्तस्त्राव आणि पोटातली ती भूक. कोणासारखं हे जगणं? जनावरासारखं? रानटी प्राण्यासारखं? का हे असं? का? काळी कभिन्न मूर्ती डोंगरा एवढी. तिच्या हाताची बोटं झाडांच्या बुंध्यासारखी. हातपाय भयंकर जाड. त्यावर कित्येक फूट लांबीचे जाडजूड केस. भली मोठी मूर्ती, अकराळ विक्राळ. तिचं डोकं थेट आकाशाला टेकलेलं. बटबटीत डोळे. डोक्यावर पांढरे शुभ्र केस. अंगावर वस्त्र नाही. तिच्या एका पायाखाली एक एक महानगर तोडवलं जातंय. ती हसतीये. मंजुश्रीच्या दिशेनं चाललीये. मंजुश्री जीवाच्या आकांतानं धावतीये. घाबरलेली आहे. आधारासाठी कुणीही नाही. मम्मी नाही, पप्पा नाही, श्रीधर नाही, आवडाय सुद्धा नाही. ती मूर्ती मुंग्यांना उचलून तोंडात टाकावं तसं माणसांना उचलून टाकतीये. तिच्या श्वासानं समुद्र खवळलाय. उच्छवासानं अनेक मजली इमारती कोसळतायत. मूर्ती पुढे सरकतीच आहे. मंजुश्री धावतीये, धावतीये, धावतीये. मंजुश्री धावत धावत मंत्रालयाच्या प्रांगणात शिरली. तिला वाटलं इथे न्याय मिळेल, संरक्षण मिळेल. ती मंत्रालयात सभागृहात प्रवेशद्वारावर पोचणार, तोच त्या मूर्तीनं मंत्रालयच उचललं. मंत्रालयातले सगळे मंत्री पिंजऱ्यातल्या पक्ष्यासारखे फडफडायला लागले. ती मूर्ती आता जोरजोरात हसायला लागली. हसता हसता रडायला लागली. रडता रडता तिने प्रश्न केला. या देशात देवतेला पूजलं जातं. या देशात स्त्रीला देवतेचं स्थान आहे. भारत माता म्हटलं जातं. माता म्हणजे आई, आणि त्याच देशातल्या देवतेच्या नशिबी असं जगणं का? सांग ना, असं जगणं का? मंजुश्री जोरात ओरडली, बारके. आवडाय ताडकन उठली. तिने दिवा लावला. मंजुश्री उठून बसली होती. घामानं चिंब भिजली होती. मंजू, मंजू, ये पोरी. अजूनही समोर ती मूर्ती होती. मंजू, अगं सापणलीस का काय? मंजुश्रीला हुंदका फुटला. आई म्हणत ती आवडायच्या कुशीत शिरली. काय होतंय पोरी तुला? आई, बारकीची सून जिवंत असेल का ग? मंजुश्रीचा दिवसभर कोंडलेला हुंदका बाहेर पडला.
ती रडत होती. आवडायजवळ तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ती काहीच बोलली नाही, पण मंजुश्रीला थोपटत राहिली. आवडायला माहिती होतं दुःख बाहेर पडायला हुंदक्यांचीच गरज असते. रडल्यानं मन मोकळं होतं. मंजुश्रीच्या रडण्याचा बहर ओसरला तशी आवडाय आडवी झाली. मंजुश्रीला तिने कुशीत घेतलं. तिच्या हाताची बोटं मंजुश्रीच्या केसातून फिरायला लागली. स्पर्शात अब्जो शब्दांचं सामर्थ्य असतं. हृदयाचा हृदयाशी थेट संपर्क आणि स्पर्श हे त्याचं समृद्ध साधन. आपलेपणा, प्रेम, वात्सल्य, ममता व्यक्त करण्यासारखी, स्पर्शासारखी दुसरी बाब नाही. मंजुश्री मातृस्पर्शानं पेंगुळली. तिचा केव्हा डोळा लागला माहिती नाही. तिच्या चेहऱ्यावर आता पर्जन्यवृष्टीनंतरचं साम्राज्य होतं. किती छान दिसत होती मंजुश्री. आवडाय कौतुकानं पाहत होती. तिच्या रेशमी केसावरनं हात फिरवत होती. तिच्या उष्ण उच्छवासानं सर्वांगावर काटा उभा राहिला होता. गर्भारपणाचा आनंद तिला झाला होता. प्रसूतीच्या वेदनांनंतर बालकाचं गोंडस साजरं रूप बघून तिला मातृत्वाचा मोहर फुटला होता. पहिल्या स्तनपानाचा मोह तिला झाला होता. आवडाय आई झाली होती. आई. आई म्हणजे निर्मिती. आई म्हणजे जननी. आई म्हणजे पालन करती आई. आई होणं म्हणजे स्त्री जन्माचं सार्थक होणं. आई होणं म्हणजे निर्मितीचा बहुसन्मान प्राप्त करून घेणं. आई होणं म्हणजे त्याग, सेवा पेरत राहणं. आई म्हणजे वंशवृद्धिंगत करणं. आज आवडाय आई झाली होती. देवाहून आज ती सुखावली होती. निर्मिती भूमातेहून ती समाधानी झाली होती. तिच्या वैधव्याला आज सौभाग्याची फुलं आली होती. नैराश्याला आशेचे चांद लटकायला लागले होते. मुलगी मिळाली होती. तिला मुलगी मिळाली होती. मुलगी हळव्या मनाची. मुलगी खऱ्या अर्थानं वंशवृद्धिंगत करणारी, जन्मदात्री. जन्मदात्री, रक्षण करती, पालन पोषण करती, संस्कार जपणारी, धर्म रक्षणार्थी, सर्व काही मुलगी. मुलीच जन्माला आल्या नाहीत तर या मानवनिर्मित चक्राचं काय? समाजाचं काय? नीतिधर्माचं काय? आई, बहीण, पत्नी, दासी, अन्नदात्री यांचं काय? आवडायला आता कशा कशाची याद नव्हती. दुःख, संकट, परिस्थिती, अगदी कशा कशाचीही आठवण नव्हती. तिच्या कुशीत बाळ होतं. पतिसुखाची चव नाही, शरीर तृप्तीचा आनंद नाही, सुवासिनीचा मान नाही, सौभाग्याचा अलंकार नाही, की गर्भार सुखाचे 9 महिने नाहीत. काही नाही, तरीही आई पण. अपत्यप्राप्तीनंतर पान्हा का फुटतो? रक्ताचं दूध का होतं? अन्न मांसावर जीव वाढतो? निर्मात्याची कला. मानव, प्राणीजात जन्माला घालणाऱ्याचं कौशल्य. आज तिचं कलाकौशल्य उपभोगायला मिळत होतं. एक माता धन्य होत होती, कृतार्थ होत होती, सफल होती. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं मोठं असतं का? रक्ताचं नातं श्रेष्ठ का मानलेलं नातं श्रेष्ठ? रक्ताचं नातं श्रेष्ठ असेल तर माता वैरिणी का होतात? पिता मुलांचा दुश्मन का होतो? मुलगा पित्याशी वैर का करतो? भाऊ भावाच्या जीवावर का उठतो? बहीण भावात सख्य का होत नाही? का? या एका अक्षरी प्रश्नाला अचूक उत्तर नाही, पण आवडायला मुलगी मिळाली होती हे कोणीही नाकारू शकत नव्हतं. आवडायमधली आई आता थाऱ्यावर नव्हती. काय करू काय नको असं तिला झालं होतं. पाय जमिनीवर ठरत नव्हता. आनंदाला भरती आली होती. मंजू, पोरी दात घासलंस का? मंजू, दूध घेतलंस का? मंजू बाळा, हे कर. अरे पाडसा, सांभाळ की. आवडायला वाऱ्यानं पंख दिले होते. आकाशा एवढं स्वप्न झालं होतं. मंजू, मंजू न्हान इथे बरं. आई, हे काय? आंघोळ. अगं पण 4 बादल्या पाणी? कपडे काढ पहिले. अगं पण आई, पोरकटपणा करू नका.
खरं तर पोरकटपणा आवडायचा चालला होता. काढ म्हणलं ना बाया तुला, पहिली सगळी कापडं काढ. आई? पण आई ऐकेल तर ना. तिने तिच्या अंगावरची सगळी कपडे काढून टाकले. तेल लावून तुला नाव घालणारे, बोलायचं नाही, हा हो करायचं नाही. आवडाईनं तेलाच्या वाटीत हात घातले. ती मंजुश्रीला तेल लावून चोळायला लागली. एवढंच बाळ, नागडं उघडं, आईच्या लांब केल्या पायावर. हाताला मॉलिश, पायाला मॉलिश, टाळूवर तेल. बाळ उलटं, पाठीला तेल, मानेला तेल, वर मोरपिसाचा हात. गुबगुबीत बाळ. पाहता पाहता आईलाच भीती, नजर लागली तर. कोमट पाणी, आईला भीती, बाळ रडलं तर. हळुवार हात, मग पदरानं पुसणं, काना नाकात पाणी गेल्याची भीती. पावडरचं फूल, ते फूल अंगावर फिरवताना पुन्हा काळजी. नाजूक पोर, कापूस टोचला तर. अंगावर रांगडं टोपडं, खाली दुपटं, मनात काळजी. सारं कसं सैल, मग डोळ्यात काजळ. हळुवार हातात मोरपीस, तरीही भीती. कपाळी टिकली, तरीही काळजी. नजर चांगली असते का? पटापटा मुक. आवडाय आई झाली होती आई. आई प्रेमानं वेडी होते का? आवडाईनं आपल्या ठेवणीतली पैठणी काढली. लग्नात घेतली होती. कधी 4-2 वेळा सणाला नेसली होती. कपाळीचं कुंकू गेलं, पैठणीचा मान गेला. आता ती पैठणी बाहेर काढली, हट्ट करून मंजुश्रीला नेसवली. मंजुश्रीला वाटलं आज गावातल्या बायका बुजगावणं बघायला येणार आणि आवडाय प्रत्येकीवर खेक असणार, शेलकं बोलणार, पाण उतारा करणार. पण बघत होती ते वेगळंच. हाका मारून आवडाय बायकांना बोलवत होती. शेवंता वंश या की, चहा टाकलाय, घ्या गोडभर. अहो दागडाजी या, मूठभर तंबाखू देते, या या. हौशे, अगं येळ काढ, गोड खोबरं खाऊन जा. तोंड चाललं होतं, माझी मंजू अशी, माझी मंजू तशी, गौर जशी, शंकराची पार्वती फिकी. मंजुश्रीला श्रीधरची आठवण आली. नऊवारीत श्रीधरनं पाहायला हवं होतं. आनंदात माणसाला आपल्या माणसाची सय येते, मन हुरहुरतं, पाखरू होतं. तो येणं शक्य नव्हतं. मोबाईलवरून संपर्क साधायला हरकत नव्हती. नाहीतरी 2 दिवसात तिला फोन लावायला सवड कुठे मिळाली होती. हॅलो. हां हॅलो. प्रतिसाद थंड. मंजुश्रीला वाटलं होतं राग नाकाच्या शेंड्यावर येईल, म्हणेल आत्ता आठवण झाली का, मी किती काळजीत होतो, तू कशी आहेस, कुठे आहेस, तुझी काही सोय झाली का. कामात आहेस का रे? तिने शंका येऊन विचारलं. नाही तसं काही नाही, बोल. मी कोयना नगरजवळ कुसवडे नावाचं गाव आहे, तिथे आहे. एका बाईंशी परिचय झाला, तूर्त त्यांच्याकडेच आहे. काळजी करू नका, मी त्यांना आई म्हणते, माझी खूप काळजी घेतात त्या, आणि हा परिसरही छान आहे. कितीतरी वेळ ती बोलत होती. मध्ये शंका आली, फोन तर कट झाला नाही ना, कारण श्रीधरकडून प्रतिसादच नव्हता. हॅलो. हां हॅलो. ऐकताय ना? हो. आजूबाजूला कोणी आहे का? नाही. मग बोलत का नाही? तब्येत तर. मी ठणठणीत आहे. हे बघ मंजू, तू उचित ध्येय साध्य करण्यासाठी गेलेस. मला काळजी नाही. संकट आली तर ती तुझ्यातलं सामर्थ्य वाढवण्यासाठी येतील, मला विश्वास आहे. आणि शेवटी तू निस्वार्थी हेतू घेऊन गेली आहेस. आपल्याला कोणाचं धन नको, दौलत नको. कोण आपल्या वाटेला जाईल? मला काळजी नाही तुझी, आणि लक्षात ठेव, भावनेत बुडणारा मी नाही, आणि तूही बुडू नयेस असं मला वाटतं. कोणाचा ग फोन आहे? आवडाई आली. ह्यांचा आहे, श्रीधरचा. आगला बाडे, मला दे की. आवडाईनं जवळजवळ फोन ओढून घेतला. हॅलो. हा आवडाई बोलती, मंजूची आहे. काळजी करायची नाही. ही आवडाई जिती आहे तवर केसाला धक्का लागू द्यायची नाही. तुम्ही काळजी घ्या, हातपाय सांभाळून कामधंदा करा, गाडी घोड्यातनं नीट जावा, आणि जावाय बाप्पू. आवडाय पुढे बोलणार तोच मंजुश्री म्हणाली, अगं आई, त्यांना काही बोलू देशील का नाही? हां बोल बाबा, बोल बोल बोल. श्रीधर तिकडून काहीतरी बोलत होता. ठेव ठेव, हा बाबा ठेव. मोबाईल बंद झाला. काय बोलले ग? काय माझ्या बाया डोसक्यावरनं गेलं? नाही तरीसुद्धा. अगं डोसक्यावरनं गेलं म्हणली ना. असं काय गाई? सांगते बाई, नवरा लय लाडाचा आहे हा तुझा. म्हणतोय मंजू माझा जीव आहे, तिला नीट जपा.
असं म्हणाले. आता काय मंच सांगते का तुला? आजचा दिवस सोनपावलांनी आला होता. सकाळपासून धमाल चालली होती. संध्याकाळ कधी झाली ते कळलंच नाही. आवडा दिवा लावणार तोच संभ्या दारात. आवडा आहे, ये किरात. आवडा आहे, आज चावडी आहे. मग मला कशा पायी सांगतो? मी बाय माणूस, पाटलाने तुला बी बोलिवलंय. अरे पर संभ्या अंधारात गायब. जेवणं खाणं झाली, भांडी कुंडी झाली, आवडाई निघाली. मंजुश्रीनं हट्ट धरला की बरोबर येते, पण आवडाईनी बजावलं. ग बसायचं, लांब मी बसन तिथं बसायचं, बोलायचं नाही. गडी माणसांची चावडी असती, न्याय निवाडा ते करणार, आपण कान पाडून ऐकायचं. बांगड्या माग सार, बांगडीचा आवाज बी नाही पाहिजे. चावडी लय वाईट. पाटील पंच रागवलं तर वाळीत टाकतात. पाणी सुधीक बंद, बोलणं भाषणं बंद, गाव बंद, भावकी बंद. मंजुश्रीनं सगळ्या अटी मान्य केला आणि ती आवडाईबरोबर चावडीवर निघाली. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकत रहा जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा.